2010च्या पाठीमागे गावात एक बी दुकान नव्हतं. ते तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे आमदार झाल्यानंतर एक 2-3 वर्षानंतर 12-13 तारखेनंतर आमचं 15-16 दुकान झाली. एक बी दुकान नव्हतं पहिली माणसं यायची वडूजला दैवडीला अशी. पाण्यामुळे शेतीचं क्षेत्र इथलं वाढलं. शेती क्षेत्र वाढल्यामुळे दुकानाला तिथं चांगल्यापैकी गिराईक आम्हाला 15-16. आता या दुकानात या गावात 4 दुकानं झाली कृषी सेवा केंद्र. 4ही दुकानं फुल चालतील. कुठलं दुकान करण्यास चालत नाही असं म्हणजे 4ही दुकानाला फुल गिराईक आहे. म्हणजे ह्याच गावात नाही, या दुकानावर जवळजवळ 4-5 गावं अवलंबून येते त्या गावाला. त्यामुळं जयकुमार गोरे भाऊने जे पाणी आणलं तिथनं शेती क्षेत्र जवळजवळ 40 ते 50% वाढलं. पहिली इथली शेती जी व्हायची ती एक हंगामी व्हायची, फक्त एक हंगामी व्हायची. दुसरा शेतीला पाणी मग पुरतच नव्हतं. ज्वारी अर्ध्यात वाळायच्या, ऊसाच तर इकडे काहीच नव्हतं. इथली माणसं म्हणजे तालुक्यातली माणसं ऊस तोडायला बाहेर जायची. आता बाहेरची माणसं इकडे बोलवायला लागते ऊसाला. त्यामुळे पाणी आणल्यामुळे इथे आमचा व्यवसाय जे आम्हाला जे आता तरुण पिढीला जी मुंबईला पुण्याला जी नोकरी करायला जायला लागत होती, म्हणजे कृषी क्षेत्रातच नाही बरेच क्षेत्रात धंदे वाढलं पाण्यामुळं. पाण्याच्या क्षेत्राकडे आल्यामुळं क्षेत्र जे आलं त्यामुळे बरेच क्षेत्राचं भलं झालं, माणसांचं भलं झालं, तरुण पोरांचं भलं झालं. ते जयकुमार गोरेच करू शकतो होता. आतापर्यंत तर कोणाकडे असं म्हणावा असा रिस्पॉन्स भेटला नाही तालुक्याला. त्या आत्ताच्या घडीनुसार तालुका पाण्यामुळे बरेचसाच त्यांना आधार भेटलाय. तर पोरांना बी आधार भेटला. या वर्षी कांदे माणसाने केलं तर कांद्याला दर चांगला भेटला, उसाला दर चांगला. इथं केंद्र शासनानं सबसिडी तुम्हाला खाता बिता चांगल्या प्रकारे ठेवली आहे. 14-35-14 पोत आज तुम्हाला 3600-3700 रुपयाला भेटतं शासनाकडं. त्याला सबसिडी नेहमी दिली जाते. 1700 रुपये सबसिडी दिली जाते. ती पोत ॲक्च्युली असताना 3700-3800 रुपयाला पोत आहे. ती पोतं आपल्याला भेटते की दिला आपल्याला 1800 रुपये. वरचं 1700 रुपये कोण भरतं? ती शासन भरतं. केंद्र शासनातल्या महाराष्ट्र शासनातले पैसे सबसिडीची गरज. युरियाची किंमत किती आहे आज? युरियाची किंमत पोते 2260-2360 रुपये किंमत. ॲक्च्युली पोते किती रुपयाला बसते तर 266 रुपयाला, 270 रुपयाला. मग वरचं जी तुमचं 1000-1500 रुपये जी भरते ती कोण भरते? ती शासन भरते. आज शासनाचा रिस्पॉन्स किंवा शेतकऱ्याला चांगल्यापैकी आधार आहे. नुसतं एरियातच नाही. आणि माणसाला जे येते ते आता शेतकऱ्यांचं जे पैसे जे येते ते महिन्याला ते नरेंद्र मोदींचं, एकनाथ शिंदे साहेबांचं ते 2,000 रुपये चालूच आहे. शासनाचं काय सुद्धा अडचण नाही. शासनाचं किंवा जयकुमार गोरेंचं भावांचं ह्या पाणी दिल्याबद्दल किंवा ही जी बाकीचं जी आहे तिथे त्यांचा आभारच म्हणलेलं काय अडचण नाही. त्यांचा आभारच आहे. मग काय अडचण नाही त्यांची. काय माहिती आहे का, आता तालुक्यात इथून मागूनचा भावांचा इतिहास आहे ही पाणी मागणं. आता इथून मागून 2010 पासून त्याचा प्रयत्न आत्मघात चाललेला आहे. या प्रयत्नाला इथं कुणाची तडजोड नाही. आणि त्या प्रयत्न या तालुक्यात कोणी दुसरा करायचा प्रयत्न लय जण करतील, पण तेवढा प्रयत्न यशस्वी जयकुमार गोरेंशिवाय कोणीही करू शकत नाही. याचा ठामपणे मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की MIDCचा 100% जयकुमार गोरेवर आमचा विश्वास आहे की ते MIDC आजही प्रयत्नात आहेत आणि तो प्रयत्न यशस्वी वाटचालीक नेतील. त्याला 100% कुठे काडी मात्र आमची शंका नाही. फक्त त्यांनी अजून ताकद लावून तो प्रकल्प यशस्वी करावा. 100% कोणीही भावांचा हात धरू शकत नाही तालुक्यात. 2024च काय 2050 पर्यंत गॅरंटी देऊ तुम्हाला आम्ही 100%.